विठोबाच्या चरणी 8 कोटींचं दान, गतवर्षीपेक्षा यंदाच्या आषाढीत सुमारे 2 कोटींनी उत्पन्नात वाढ। राज्यातील टोल नाके लवकरच बंद होणार, केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींची माहिती। लवकरात लवकर सॅटेलाइट आधारित टोल प्रणाली सुरू होणार। हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी अलर्ट जारी, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट, तर ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, मुंबईला हवामान विभागाचा येलो अलर्ट। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी कपात रद्द, सोमवारपासून नियमित पाणी पुरवठा सुरू होणार। मोरबे धरणात 74% पाणी साठा उपलब्ध झाल्यानं निर्णय। खडकवासला धरणातून होणारा विसर्ग बंद, मुठा नदीमध्ये होणारा विसर्ग झाला बंद, खडकवासला पाटबंधारे विभागाची माहिती। आरक्षणासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी आधी भूमिका जाहीर करावी, मग आम्ही आमची भूमिका सांगू, जरांगेंच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंचं वक्तव्य। मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका एका महिन्यात बदलल्यानं आश्चर्य, संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका। बाळासाहेब ठाकरे यांचं 27,000 हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास भेट। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक बेकायदेशीर, मुख्य आरोपी भावेश भिंडेचा हायकोर्टात युक्तिवाद, याचिकेमध्ये नव्यानं सुधारणा करण्याची भिंडेला हायकोर्टाकडून मुभा। सरकारमध्ये समन्वय नाही, लोकसभेच्या धक्क्यापासून सावरण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या जातात, लाडकी बहीण योजनेवरून सतेज पाटील कडाडले।